महाराष्ट्र टीव्ही हे सगळ्यात महत्त्वाचं आदरणीय डॉक्टर पदमसिंह पाटील साहेब ज्यावेळेस गृहमंत्री पाटबंधारे लाभक्षेत्र वगळून ज्यावेळेस मंत्री महोदय होते त्यावेळीपासूनच धाराशिव शहराचा कायापालट करण्यासाठी विविध प्रकारच्या शासनाच्या ज्या योजना आणल्या, मध्यंतरीच्या काळामध्ये बंडखोरी करून काही लोक त्यांच्यापासून दुरावली गेली आणि त्याच्यामुळं शहराचा विकास थांबलेला होता. आता 100% राणा जगजितसिंह पाटील साहेब माजी मंत्री विद्यमान आमदार आहेत तुळजापूरचे, आणि त्याच धर्तीवर त्यांनी आता तुळजापूर जसं विकास कामासाठी हजारो कोटी रुपये आणले, त्याच धर्तीवर आपण सगळ्यांनी मिळून, विशेषतः म्हणजे आदिवासी पारधी महासंघ असेल, लहुजी सेना असेल किंवा मातबर मोठ्या मोठ्या संघटना असतील, त्या भरभरून दिवसभरामध्ये शेकडो वेगळ्या संघटनेचं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे समावेश होतो आहे, ह्याचा अर्थच एक की आता धाराशिव शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. जसं तुळजापूरला हजारो कोटी रुपये आले, त्याच धर्तीवर राणा जगजितसिंह पाटील साहेब शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो कोटी रुपये धाराशिव शहरासाठी आणून स्वच्छता तर होईलच होईल, परंतु विविध कामाला म्हणजे त्यांचा हातभार लागेल त्याच्यासाठी आम्ही पण त्यांच्या पाठीशी आहोत, खंदे समर्थक आहोत. आणि त्याच्या पलीकडचं जाऊन मी तुम्हाला सांगतो, धाराशिव शहरामध्ये मला वाटत नाही एखादाही विरोधकाचा सीट येईल म्हणून, तरी पाहूया, एखादं बी येऊ द्यावं. तरी मी म्हणतो एखादं बी आलं तरी पूर्वेला पश्चिमेकडून झालं, परंतु एखादा वार्ड असा आहे की प्रभाग क्रमांक 20 आहे, त्या 20मध्ये एक ओपनची जागा आहे, एक SCची जागा आहे. SCमध्ये गेली 5 वर्षापासून इलेक्शन लागून 2 वर्षापासून जसं विलास लोंढे नावाचा एक कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता, ज्यांचे चुलते माझे सहकारी, त्यांचे वडील माझे सहकारी, पण त्यांनी 5 वर्षापासून अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून जे कामाचा धडाका लावला 20मध्ये, त्याच्यावरून विरोधक हातबल झाले आणि त्याला पाठिंबा म्हणून आदिवासी पारधी महासंघ इथं उतरला. आणि उतरत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी ओपनच्या जागेवरून अनुसूचित जमातीपैकी एका महिलेची निवड केली. म्हणजे ही जोक नाही. आणि सगळ्यात मोठी प्रभाग क्रमांक 20ची लीड आमच्या उस्मानाबाद शहरामध्ये राहील एवढीच ग्वाही देतो. अण्णाभाऊ साठे 2ला निवडणुकीस नगरपालिकेच्या उभा होतो, त्यावेळेस हा चौक म्हणजे चौकच नव्हता, एक नुसतं मोकळंच वातावरण होतं. तिथं बापू लोंढे आणि प्रभाकर लोंढे नाव आवर्जून घेतो, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, कारण त्यांनी कामच केलेलं आहे. ह्या चौकाचं आश्वासन मी इथं दिलं आणि माझ्या प्रचाराचा नारळ ह्या चौकामध्येच फोडला गेला 2002 साली. त्यावेळेस मी शब्द दिलेला जे होता ते वारंवार आदरणीय डॉक्टर पदमसिंह पाटील साहेबाकडे जाऊन आमदार फंड मिळवला आणि त्या आमदार फंडातून अण्णाभाऊ साठे चौकाची निर्मिती केली. आज मला अतिशय आनंद होतो, मी येतानाच इथं सांगितलं की ही माझ्या चौकामध्ये मी आलोय.